मिस्त्री ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष, संघर्ष, संयम आणि विश्वासाचा विजय. लोहा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले करीम शेख यांचा जीवन प्रवास हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या करीम शेख यांनी आज लोहा नगर परिषदेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली आहे. लोहा नगर परिषद स्थापनेच्या तब्बल 38 वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच मुस्लिम समाजातील व्यक्ती उपाध्यक्षपदी विराजमान होणं ही केवळ एक राजकीय घटका नसून सामाजिक समतेचे आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचं प्रतीक मानलं जात आहे. करीम शेख मुजावर यांचा प्रवास सोपा नव्हता. हातावर पोट असलेल्या कुटुंबात जन्मलेले करीम शेख यांनी आयुष्यात अनेक अडचणी, उपेक्षा व संघर्ष सहन केले. शहरात इमारती बांधताना मिस्त्री म्हणून काम करताना त्यांनी स्वप्न मात्र मोठं पाहिलं होतं. शहराच्या विकासात स्वतःचा वाटा उचलण्याचे. राजकारणात प्रवेश केल्यावरही त्यांच्या वाट्याला अपेक्षा भंग आला. मागील काळात उपाध्यक्ष पदाची संधी न मिळाल्यानं नाराज झाले असले तरी त्यांनी संयम आणि सबुरी सोडली नाही. सब्र का फल मिठ्ठा होता है यावर विश्वास ठेवत त्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर विश्वास कायम ठेवला. आमदार चिखलीकर यांनीही शेख करीम यांच्या निष्ठा, कर्तृत्व आणि जनसंपर्काची दखल घेत 2025च्या निवडणुकीत पुन्हा संधी दिली. या संधीचं सोनं करत करीम शेख यांनी आज उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली. मिस्त्री म्हणून शहर उभा करणाऱ्या करीम शेख यांना आज त्या शहराचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी मिळणं ही सामान्य माणसाच्या स्वप्नाची पूर्तता आहे. त्यांच्या निवडीमुळे लोहा शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः अल्पसंख्याक समाजात आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होते आहे. करीम शेख यांचा हा संघर्ष प्रवास सांगतो की कष्ट, संयम आणि विश्वास याच्या जोरावर सामान्य माणूसही शहरातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरिक होऊ शकतो. जनतेचे मत न्यूज नेटवर्क, लोहा, नांदेड. उपाध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारीचे मागे घेण्याची वेळ 1:15 ते 1:45 होती, ती संपली आहे. तरी वैध नामनिर्देशक एकच प्राप्त झाल्याने मी शरद नामदेवराव पवार, पीठासीन अधिकारी, लोहा नगर परिषद या नात्याने मुजावर करीम मोहद्दीन यांची लोहा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करतो. तसेच लोहा नगर परिषदेचा आजचा सर्वसाधारण सभेसाठी जोडपत्रक 2 नुसार नामनिर्देशक सदस्यांची संख्या नियुक्त करणे असा विषय आहे. परंतु दिनांक 8/1/2026 जिल्हा सहायुक्त यांच्या पत्रानुसार विविध मुदतीत एकही प्रस्तावित सदस्याचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नाही, म्हणून नामनिर्देशक सदस्यांची नियुक्ती आज होणार नाही. सर्वसाधारण सभेसाठी सर्व सन्माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय सदस्य, आपले नेते प्रवीण पाटील चिखलीकर आणि सचिन पाटील चिखलीकर हे सर्वजण उपस्थित राहिले याबद्दल सर्वांचे आभार. आपले पीठासीन अधिकारी हे मानतील, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आभार मानावे. आज सर्वसाधारण सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर साहेब, तसेच सचिन पाटील चिखलीकर साहेब व सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व नगरसेविका सर्वांचे खूप खूप आभार. यानंतर या ठिकाणी मी नवनिर्वाचित लोहा नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून मुजावर करीम मोहद्दीन निवडून आल्याबद्दल मी त्यांचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा पदग्रहणाचा समारंभ
आपण या ठिकाणी करणार आहोत आणि नगरपालिकेच्या वतीने त्यांचे सत्कार आणि बाकीच्या सर्व गोष्टी करणार आहोत.